लोकल बोर्ड शाळेच्या नावाने ज्याला आपण परिचित आहात अशी ही मराठी शाळा क्रमांक 1 आणि स्वामीनगरमध्ये तमिळ शाळा क्रमांक 11 या दोन्ही शाळाची इमारत आहे फार खास करून ही जी शाळा आहे तुम्ही बघू शकता ही जुनी कौलारू शाळा ग्रामपंचायतच्या वेळेची जुनी नगरपालिकेच्या वेळेची होती. तर यामध्ये लहान पोरांना सुखसुविधा नव्हत्या, बसायला जागा नव्हती. तर ही पुष्कळ दिवसापासून आम्ही शासनाकडे ही मागणी केली असताना आपले स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मुख्याधिकारी प्रशांत रसाळ साहेब आणि इतर प्रशासनाने शासनाकडे मागणी केली आणि शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान त्याच्यातून 100% 9 कोटी रुपयाचं अनुदान या इमारतीला भेटलेलं आहे आणि इथं ही शाळा बनवण्यात येणार आहे. ही आता शाळा मराठी सेमी इंग्लिश आहे, 1 नंबर शाळा. त्याच्यामध्ये लॅब 10वी म्हणजे 7वीपर्यंत शाळा आहे. तर सर्व सुखसुविधा जे काही बाकीच्या शाळेमध्ये भेटतात ते सर्व इथं भेटणार आहे. आपल्या मराठी शाळेमध्ये भेटणार आहे. सिक्युरिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. साधारणतः तिच्या पाठीमागून ही शाळा बनणार आहे इथून आणि सी शेपमध्ये असणार आहे. याप्रमाणे 9 कोटी रुपये अनुदानाची शाळा बनणार आहे. G+1ची शाळा आहे. याच्यामध्ये हॉल पण आहे आणि आत्ता जे स्वामीनगरमध्ये शाळा क्रमांक 11 चालू आहे तमिळ शाळा तिथं वस्तीमध्ये असल्याकारणाने लहान पोरांवरती शिक्षणावरती त्याचा असर होतो. तिथं टीचर लोकांना बसायला सुखसुविधा नाही आहे. त्यामुळे ती शाळा पण तिथून शिफ्ट करून इथं येणार आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.